तुम्हाला माहीत आहे का, एक युग संपते. पुढील 10-15 वर्षात एक पिढी आपल्याला निरोप देणार आहे. आजचे जे 60-70 वर्षाचे सिनियर सिटीजन आहेत ना, ते वेगळ्या जगाचे लोक होणार आहेत. आपलं जग सोडणार आहेत. हे कोण लोक आहेत? हे रात्री लवकर झोपणारे, पहाटे लवकर उठणारे, अंगणातील झाडांना पाणी घालणारे आणि फुले तोडून देवपूजा करणारे, रोज मंदिरात जाणारे आणि रस्त्यात कोणीही भेटलं तर त्याला नमस्कार आणि कसा आहेस रे तू हे आपुलकीनं विचारणारे, त्याचं सुख दुःख विचारणारे, पूजेशिवाय अन्न न खाणारे. हेच त्यांचं जग आहे. आणि त्यांचं जग म्हणजे फक्त 3 सण, पाहुणे आणि शिष्टाचार, दानधर्म, तीर्थयात्रा, रीतिरिवाज आणि सनातन धर्माभोवती. हे ते लोक आहेत जे फक्त फोनवर रमलेले असतात आणि जुने नंबर डायरीत लिहिणारे आणि रॉंग नंबरवर पण बोलणारे आणि वर्तमानपत्र दिवसातून 2-3 वेळा वाचतात. एकादशी, अमावस्या, पौर्णिमा लक्षात ठेवणारे, देवावर निस्सीम विश्वास आणि समाजाचं भय ठेवणारे, जुनी चप्पल, जुनं बन्यान आणि जुना चष्मा घालणारे, उन्हाळ्यात लोणचं पापड बनवणारे, घरगुती जुने साहित्य आज सुद्धा कुठेतरी ठेवणारे की कधीतरी लागेल आणि बाजारात देशी टमाटो, देशी वांग आणि देशी मेथी शोधत बसणारे. अरे आणि फोन करून विचारणारे, अजून आला का नाहीस रे बाळा, खूप उशीर झाला, असं आपुलकीने विचारणारे. आपली नजर उतरवणारे आणि लिंबू मिरची घेऊन मिरचीनं नजर उतरवून तुला नजर लागली आहे बाळा असं विचारणारे. ह्या लोकांची जर तुमच्या जवळ असतील तर काळजी घ्या, कारण त्यांच्यासोबत काय जाईल? संतोषी जीवनाची शिकवण जाईल, साधेपणाची जादू जाईल, प्रेरणेचा झरा जाईल, मिलावणयुक्त जे जीवन आहे ते जाईल, धर्ममार्ग जाईल आणि सगळ्यांची काळजी घेणार जे आत्मीय प्रेम आहे ना तेही जाईल. ही शेवटची पिढी आहे जी मोठ्यांची ऐकत होती आणि लहानांवर प्रेम करत होती. खरा मानव इतिहासाचा हा शेवटचा अंत्य आहे. बाप छोटी आहे मित्रांनो, पण विचार मोठा आहे. आजच आपल्या त्या जवळच्या मोठ्यांना मिठी मारावी आणि आवडलं असेल तर शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरी जो सिनियर सिटीजन आहे ना, तो जो हिरो आहे ना, तो कोण आहे. नमस्ते.